जय जिनेंद्र. पूर्णार्घ जैन ग्रंथ वाचन अर्घ 6 भाग 2. जैन दर्शनातील परमाणुवाद व आधुनिक विज्ञान. न हि अणोः अल्पियान अन्यः अस्ति, अर्थात अणुपेक्षा सूक्ष्म काहीही नाही. पाश्चात्य देशात असे समजतात की डेमोक्रेट्स याने प्रथम अणु परमाणूंची कल्पना जगासमोर ठेवली, पण भारतात फार पूर्वीपासून तत्संबंधी सिद्धांत मांडले आहेत. जैन दर्शनाचा अणुपरमाणूविषयी सुसंबद्ध व विस्तृत सिद्धांत मांडण्यात पहिला क्रमांक लागतो. ऐतिहासिक दृष्टीने सुद्धा जैन धर्म वैदिक व बौद्ध धर्माहून प्राचीन आहे. त्यामुळे त्या धर्माचे सिद्धांत देखील तितकेच प्राचीन आहेत. विषयाच्या सुरुवातीलाच अणूचे स्वरूप सांगितले आहे. प्रत्येक वस्तूचे मूळ परमाणू आहे. राजवार्तिक ग्रंथात परमाणूचे स्वरूप सांगितले ते असे: सूक्ष्मादयः आत्ममध्यः आत्मांताश्च. सूक्ष्मतेमुळे तो परमाणू स्वतःच आदी, स्वतःच मध्य आणि स्वतःच अंत आहे. अनेक आचार्यांनी वेगवेगळ्या शब्दात परमाणूंचे स्वरूप सांगितले आहे. त्या सर्वांचा परामर्श येथे घेणे शक्य नाही. परमाणू म्हणजे ॲटम हा पुद्गलाचा अविभाज्य, अछेद्य, अभेद्य, अदाह्य व अग्राह्य घटक आहे. कोणत्याच उपायांनी त्याचे भाग होऊ शकत नाही. परमाणूला लांबी, रुंदी व जाडी नाही. सर्वार्थ सिद्धी ग्रंथात पूज्यपाद आचार्य म्हणतात, ज्याला आदी, मध्य, अंत नाही, जो इंद्रिय ग्राह्य नाही, जो अविभागी आहे, तो परमाणू जाणावा. पंचाष्टिकाय सार ग्रंथातील गाथा 88 पहा. एक रस, वर्ण, गंध, द्विस्पर्श, शब्दकारण शब्दम स्कंधांतरितम द्रव्यम परमाणुतम विजानीहि. म्हणजे ज्यामध्ये एक वर्ण, एक गंध, एक रस, दोन स्पर्श असतात, जो शब्दाचे कारण होऊ शकतो पण स्वतः शब्द असत नाही, स्कंधापासून वेगळा असतो, तो परमाणू होय. भगवती सूत्रामध्ये परमाणू 4 प्रकारचे सांगितले आहेत. एक द्रव्य परमाणू, प्रायमरी युनिट ऑफ मास. 2 क्षेत्र परमाणू, प्रायमरी युनिट ऑफ स्पेस. 3 काळ परमाणू, प्रायमरी युनिट ऑफ टाइम. 4 भाव परमाणू, प्रायमरी युनिट ऑफ स्ट्रेंथ और डिग्री. भगवती शतकामध्ये परमाणूची परिभाषा खालील श्लोकाद्वारे समजावून सांगितली आहे. कारणमेव तदन्त्यं सूक्ष्मो नित्यश्च भवति परमाणु. एकरस गंधवर्णो द्विस्पर्शः कार्यलिंगश्च. म्हणजे परमाणू स्कंध पुद्गल निर्माण करण्यामध्ये अत्यंत कारण आहे. तो सूक्ष्मतम आहे. भूतकाळात होता, वर्तमान काळी आहे आणि भविष्यकाळीही राहणार आहे. तो एक रसयुक्त, एक गंधयुक्त, एक वर्णयुक्त, 2 स्पर्शयुक्त आहे आणि कार्यलिंग आहे. कार्यलिंग म्हणजे जो डोळा किंवा इतर पार्थिव साधनांनी न दिसू शकणारा आहे. स्कंध कसे होतात? परमाणू हा पदार्थाचा मूळ घटक आहे हे आपण मागेच पाहिले. त्यापासून स्कंध व स्कंधापासून वस्तू, पदार्थ तयार होतात. संक्षेपाने विश्लेषण असे: परमाणूमध्ये स्निग्ध, रुक्ष गुण असतात, म्हणून ते परमाणू परस्पर बद्ध होतात. या दोन्ही प्रकारच्या संयोगाने उदासीन परमाणू म्हणजे न्यूट्रल ॲटम तयार होतात. स्निग्ध परमाणू स्निग्ध परमाणूशी आणि रुक्ष परमाणू रुक्ष परमाणूशी 3 गुणांशापासून अनंत गुणांशापर्यंत तरतमेच्या अपेक्षेने बद्ध होतात. स्निग्ध आणि रुक्ष परमाणूंचा बंध कुठल्याही परिस्थितीत घडून येतो.
एक गुण स्निग्ध आणि एक गुण वृक्ष परमाणूंशी बंध होत नाही. जैन दर्शनकारांनी स्निग्धत्व आणि वृक्षत्वाला बंधाचे कारण मानले आहे, तर वैज्ञानिकांनी घन पॉझिटिव्ह चार्ज विद्युत आणि ऋण विद्युत म्हणजे निगेटिव्ह चार्ज या दोन स्वभावांना बंधाचे कारण मानले आहे. वैज्ञानिकांनी देखील स्निग्धत्व आणि वृक्षत्व गुण प्रत्येक परमाणूत मानला आहे, फक्त शब्दभेद आहे. स्निग्धत्व म्हणजे घन विद्युत पॉझिटिव्ह चार्ज आणि वृक्षत्व म्हणजे ऋण विद्युत निगेटिव्ह चार्ज. सारांश दोघांच्याही म्हणण्यातील आशय एकच आहे. आता पंचस्तिकाय ग्रंथातील केलेले वर्गीकरण पहा. खंधा य खंददेसा खंदपदेसा य होती परमाणू इति ते चदुवियप्पा पुग्गलकाया मुनेयव्वा खंधम समलसमथ्यम तस्य दु अध्वम भणन्ति देशोत्ति अद्वैद्वम च पदेषु परमाणु चेव अविभागी. पुद्गल अस्तिकायाचे 4 भेद आहेत. 1 स्कंद, 2 स्कंददेश, 3 स्कंद प्रदेश व 4 परमाणू. तूर्त परमाणूविषयी विचार करू. परमाणूचा आकार गोम्मटसारमध्ये षटकोनी पोकळ म्हणजे हेक्झागोनल सांगितला. सद्यस्थितीत शास्त्रज्ञांनी विपुल साधनसामग्री असताना परमाणू पाहिलेला नाही. वैज्ञानिकांनी जी कल्पना परमाणूच्या आकारासंबंधाने केली आहे त्यानुसार परमाणू रेल्वेच्या नकाशाप्रमाणे म्हणजे एखाद्या देशाच्या नकाशामध्ये रेल्वे मार्ग दाखवावा त्याप्रमाणे आहे. परमाणू तर बाजूलाच राहू द्या, स्कंध किती सूक्ष्म आहे याची कल्पना येण्यासाठी खालील प्रयोग ध्यानात घ्यावा लागेल. स्कंधाचा व्यास 1 दशलक्षांश इंच समजतात. एका पाण्याचा थेंब 1 अष्टमांश असतो. तो जर 5 कोटी पट मोठा कल्पिला तर त्याचा व्यास 1000 मैल होईल. त्यात पाण्याचे स्कंध 1 इंच व्यासाचे असतील आणि जर तो बिंदू पृथ्वी एवढा समजला तर व्यास संत्र्या एवढा होईल. परमाणू व स्कंध किती सूक्ष्म आहे याची कल्पना येण्यासाठी अजून काही उदाहरणे दिल्यास वावगे होणार नाही. पहिले उदाहरण असे की 1 अंश म्हणजे अर्धा छटाक पाण्यातील स्कंध मोजण्यास 1 सेकंदास 5 याप्रमाणे मोजले तर जगातील 3 अरब लोकांना 40 लाख वर्षे लागतील. उदाहरण दुसरे असे की 40,000 शंख हायड्रोजनच्या परमाणूचे वजन फक्त खसखशी इतके होऊ शकेल. उदाहरण तिसरे असे की हायड्रोजनचे 25 कोटी परमाणू एकापुढे एक चिकटून सरळ रेषेत मांडले तर त्या रेषेची लांबी फक्त 1 इंच होईल. उदाहरण चौथे असे की एक केस उपटल्यानंतर त्याच्या तळाशी जो रक्ताचा कण असेल तो 7 फूट मोठा आहे अशी कल्पना केली तर त्यातील एका परमाणूचा व्यास 1000 इंच असेल. आधुनिक वैज्ञानिक ज्याला सध्या परमाणू म्हणतात तो परमाणू नसून स्कंध आहे. म्हणजे जैनाचार्यांनी वर्णिलेला परमाणू अद्यापही वैज्ञानिकांना कळला नाही. परमाणूच्या आकारासंबंधी काही आचार्यांची मते पाहू म्हणजे अधिक कल्पना येईल. श्री वीरनंदी आचार्यांनी आचारसार ग्रंथात सांगितले, अणुश्च पुद्गलो भेद्या वयवः प्रचयशक्तितः कायश्च स्कंध भेदोत्थश्च चतुरस्र स्वतींद्रियः. श्री वीरनंदी आचार्यांनी आचारसार ग्रंथात सांगितले, यावरून परमाणूचा आकार चतुरस्र आहे म्हणजे समघन म्हणजे क्यूब आहे. जिनसेन आचार्यांनी आदिपुराणात म्हटले आहे, अणवः कार्यलिंगाः स्युः द्विस्पर्शाः परिमंडलाः. म्हणजे परमाणू गोलाकार
स्फेरिकल आहे. आचार्य श्री वीर सेनांचे मत आधुनिक विज्ञानाशी जुळते, तर इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन, पॉझिट्रॉन इत्यादी मूलभूत कण म्हणजे फंडामेंटल पार्टिकल जवळजवळ गोलाकार मानले आहेत. जरी परमाणू अल्टिमेट ॲटम वैज्ञानिकांना अजून कळला नाही, तरी फोटॉन, ग्रॅव्हिटॉन इत्यादी परमाणू जैन साहित्याप्रमाणे स्कंध गोलाकारच मानले आहेत. परमाणूची रचना. फार पूर्वी परमाणू बिलियर्ड बॉल सारखा कठीण अभेद्य मानित, पण प्रोफेसर रदरफोर्ड याने तो सिद्धांत चूक ठरविला. पुष्कळ प्रयोग करून त्याने सिद्ध केले की परमाणूच्या मध्यभागी पॉझिटिव्ह इलेक्ट्रिसिटी प्रोटॉन म्हणजे घनविद्युत कण असतात आणि निगेटिव्ह इलेक्ट्रिसिटी इलेक्ट्रॉन म्हणजे ऋण विद्युत कण त्याभोवती फिरत असतात. त्यांच्या फिरण्याची गती एका सेकंदास 1300 मैल इतकी असते. प्रोटॉन म्हणजे स्निग्ध कण व इलेक्ट्रॉन म्हणजे वृक्षकण. प्रोटॉनपासून इलेक्ट्रॉन किती अंतरावर फिरत असतात त्याची कल्पना येण्यासाठी प्रोटॉनचा व्यास 1 मिलीमीटर मानला, तर त्यापासून 100 मीटर म्हणजे 1,00,000 पट अंतराने इलेक्ट्रॉन्स फिरत असतात. दोन्हीमधील जागा पोकळ असते. परमाणूच्या रचनेबाबत वैज्ञानिक जैनाचार्यांशी सहमत आहेत. थोडक्यात परमाणू स्निग्ध आणि वृक्ष कणांनी बनलेला आहे आणि सर्वात विशेष म्हणजे तो पोकळ आहे. जैनाचार्यांना परमाणूची पूर्ण कल्पना होती. सूक्ष्म परिणामवगाहन शक्ती. पूर्वी आपण प्रोटॉनभोवती इलेक्ट्रॉन फिरत असतात व त्यामध्ये पोकळी असते हे वाचले. सर्वात विशेष हे की ज्या आकाश प्रदेशात एक परमाणू राहतो त्याच आकाश प्रदेशात अनंत प्रदेशी स्कंध राहू शकतो. प्रदेश संहार विसर्पाभ्याम प्रदीपवत हीच परमाणूची सूक्ष्म परिणामावगाहन शक्ती. सर्वार्थ सिद्धी ग्रंथात शक्तीविषयी शंका निर्माण करून त्याचे समाधान केले आहे. पूज्यपाद आचार्य म्हणतात, या शक्तीस आधुनिक विज्ञान सबटलिटी अँड ॲकोमोडेटिंग पॉवर ऑफ मॉलिक्युल्स म्हणते. सूक्ष्म परिणामावगाहन शक्तीच्या संबंधाने प्रोफेसर एडिंग्टन म्हणतो, इफ वी एलिमिनेट ऑल द अनफिल्ड स्पेस इन मॅन्स बॉडी अँड कलेक्ट द न्यूक्लियर अँड इलेक्ट्रॉन्स into one mass, the man would be reduced to a speck just visible with a magnifying glass. म्हणजे जर मनुष्याच्या शरीरातील पोकळ जागा बाहेर बाजूला काढली आणि केवळ प्रोटॉन व इलेक्ट्रॉन एकत्र केले, तर माणूस एका सूक्ष्म ठिपक्या एवढा दिसेल, जो ठिपका केवळ विशिष्ट काचेतूनच म्हणजे दुर्बिणीतून दिसेल. डॉक्टर M.N. शाह म्हणतात, An innumerable number of atoms in a soul state can occupy 1 unit of space. परमाणूचा सर्व भार केंद्रस्थळी असतो आणि या केंद्रीकरणामुळे पदार्थ वजनदार होतो. त्यास न्यूक्लिअर मॅटर म्हणतात. पाणी, चांदी, सोने, प्लॅटिनम एकापेक्षा एक सधन आहेत. 1 घन-इंच वज्र छोट्या डबीत बसू शकेल, पण त्याचे वजन 50 टन म्हणजे 1400 मण असेल. काही ताऱ्यांमध्ये तेवढ्याच तुकड्याचे वजन 620 टन असेल.